विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. क्लास 12 सायन्स फिजिक्समध्ये चॅप्टर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स ह्यामध्ये आज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स बघतो आहोत. यातील क्वेश्चन नंबर 1 बघा. ॲज्युमिंग द एक्सप्रेशन फॉर प्रेशर exerted by an ideal gas, prove that the RMS speed of a gas molecule, which is given by V RMS is equal to under root 3 RT upon M0. हे आम्हाला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. आम्हाला एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय अन आयडियल गॅस ह्याचा वापर पण करायला सांगितलेला आहे. तर बघा, सर्वप्रथम द एक्सप्रेशन फॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस इज P इज इक्वल टू P म्हणजे प्रेशर 1/3 N अपॉन V mv बार स्क्वेअर. This is the expression which can be written as 3PV is equal to NMV bar square. म्हणजे आपण काय केलं माहिती का, या 3Vनं या लेफ्ट हँड साईडच्या Pला मल्टिप्लाय केलं म्हणजे 3PV असा गुणाकार आला आणि राईट हँड साईडला NMV बार स्क्वेअर शिल्लक राहिला. आता यावरून जर आपल्याला V बार स्क्वेअर ची किंमत काढायची असेल तर साहजिक आहे आपण N आणि M हे याच्या डिनॉमिनेटरमध्ये लिहिणार. V बार स्क्वेअर इज इक्वल टू 3PV अपॉन NM. मग आपण बाय युझिंग आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT म्हणजे PVची किंमत जर आपण NRT लिहिलीस या एक्सप्रेशनमध्ये तर काय घडेल, हा V बार स्क्वेअर इज इक्वल टू हा 3 आणि PVच्या जागी आपण लिहिणार NRT. छेदामध्ये हा NM ॲज इट इज. नाव रिमेंबर वन मोर थिंग. Substituting this N, that is number of mole, in this way N capital upon NA, this will give you N. N म्हणजे काय, number of moles. हा कॅपिटल N म्हणजे काय, number of particles. आणि NA म्हणजे काय, ॲव्होगाड्रोज नंबर. म्हणून हा जो स्मॉल n आहे त्याच्या जागी मी लिहिलं कॅपिटल N अपॉन NA. ह्या स्मॉल n च्या जागी काय आलं, हा कॅपिटल N आणि अपॉन हा NA. हा 3, हा RT, हा NM छेदातले ॲज इट इज आहेत. फक्त सबस्टिट्यूशन आलं कॅपिटल N अपॉन NA या स्मॉल nच्या जागी. आणि त्यानंतर काय झालं, हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर हा कॅपिटल N अंशातला आणि हा कॅपिटल N छेदातला आपण कट केला. मग तुमच्याजवळ काय उरलं, 3RT अपॉन NAM एवढं तुमच्यापाशी उरलं. बट NAM म्हणजेच M0 विच इज मोलर मास ऑफ द गॅस. ॲव्होगाड्रोज नंबर इंटू M हा जो प्रॉडक्ट आहे तो येतो M0 विच इज मोलर मास ऑफ द गॅस. म्हणून मी काय करणार, छेदातल्या या NAM च्या जागी M0 लिहिणार आणि अशा रीतीनं हेच एक्सप्रेशन काय होईल, V बार स्क्वेअर इज इक्वल टू 3RT अपॉन M0. V बार स्क्वेअर इज इक्वल टू 3RT अपॉन M0. मग जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर हा स्क्वेअर आहे, जर या बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचंही घ्यावं लागेल.
आणि अशा रीतीने याचं स्क्वेअर रूट होणार व्ही बार इज इक्वल टू काय येईल, हे स्क्वेअर रूटमध्ये जाईल, म्हणजे अंडर रूट 3RT अपॉन M0. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर RMS स्पीड ऑफ मॉलिक्यूल ऑफ रियल गॅसेस. क्वेश्चन 2 बघा. प्रूव्ह दॅट द कायनेटिक एनर्जी per molecule of an ideal gas is 3/2 kBT. आता आम्हाला परत एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय आयडियल गॅसचाच वापर करायचा, म्हणून मी असं लिहिलं, द एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय ॲन आयडियल गॅस इज गिवन बाय. मगाशी आपण हे एक्सप्रेशन पाहिलं, P म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय ॲन आयडियल गॅस इज इक्वल टू 1/3 NmV बार स्क्वेअर अपॉन V. आता ह्यामध्ये तुमच्या एक गोष्ट तर माहीत आहे, हा V बार स्क्वेअर जो आहे ती वेलॉसिटी असते. हा जो V आहे तो व्हॉल्यूम ऑफ दॅट बॉक्स ज्यामध्ये तो गॅस आपण भरलेला आहे त्याचं व्हॉल्यूम म्हणजे व्ही. अबोव एक्सप्रेशन कॅन बी रिटर्न ॲज, जर आपण हेच एक्सप्रेशन असं लिहिलं तर या व्हीनं याला मल्टिप्लाय करून घ्यायचं लेफ्ट हँड साईडला, म्हणजे तो होणार PV. हा 1/3 ॲज इट इज आहे, हा N पण ॲज इट इज आहे, आणि कंसात आपण जर याला सेपरेट लिहिलं MV बार स्क्वेअर, तर ही रचना वरील एक्सप्रेशन अशा पद्धतीने होईल. तुम्हाला माहिती आहे की हा P म्हणजे प्रेशर आहे, कॅपिटल N हा नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ गॅस आहेत, आणि हा जो स्मॉल m आहे तो मास ऑफ ईच गॅस मॉलिक्यूल. हे लक्षात ठेवा. हे जे आपण इथं लिहिलेलं आहे त्यांचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. मग आपण काय करणार ते बघा बरं का. 2 मल्टिप्लाय करणार, त्याच वेळेस 2 डिवाइड करणार, म्हणजे किंमत नाही बदलली. या एक्सप्रेशनची किंमत बदलणार नाही, कारण 2 मल्टिप्लाय केलं तर 2 डिवाइड केलं त्याच वेळेस, म्हणजे हे एक्सप्रेशन झालं 2/3 N कंसात 1/2 MV बार स्क्वेअर. मग कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल काय येते, 1/2 MV bar square. In an ideal gas, the molecules are non-interacting, so there is no potential energy. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की आयडियल गॅसमध्ये हे जे गॅस मॉलिक्युल्स असतात ते नॉन इंटरॅक्टिंग असतात, त्यामुळे त्यात पोटेन्शियल एनर्जी नसते असा आपण उल्लेख केलेला आहे. मग therefore the average total energy E can be given by E is equal to kinetic energy plus potential energy. आता तुम्हाला माहिती टोटल एनर्जी ही नेहमी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मिळून बनत असते, पण यामध्ये तुम्ही असं म्हणालात की पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. देर इज नो पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. मग टोटल एनर्जी काय होणार, टोटल एनर्जी E इज इक्वल टू केवळ कायनेटिक एनर्जी, आणि कायनेटिक एनर्जी आपण काय लिहिली होती की N 1/2 MV बार स्क्वेअर. मग अशा रीतीनं पोटेन्शियल एनर्जीच्या जागी जर 0 मी लिहिला तर नुसतं टोटल एनर्जी होणार बघ E इज इक्वल टू N 1/2 MV बार स्क्वेअर. पुट दिस व्हॅल्यू इन या एक्सप्रेशनमध्ये ठेवली तर काय घडेल, आपलं जे एक्सप्रेशन होतं ना, हे बघ PV इज इक्वल टू 2/3 N 1/MV बार स्क्वेअर, हे आमचं इक्वेशन होतं. आता या इक्वेशनमध्ये जर मी N 1/2 MV बार स्क्वेअर ची किंमत जर E लिहिली तर हेच एक्सप्रेशन काय घडेल, PV इज इक्वल टू 2/3 आणि बाकीच्याच्या जागी E येणार आहे,
म्हणजे ई, दॅट इज टोटल एनर्जी. ऑल्सो बाय आयडियल गॅस इक्वेशन. तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे की आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी. सो वी कॅन राईट दिस ॲज 2/3 ई इज इक्वल टू या पी व्हीची किंमत लिहायची एन के बी टी. हे लक्षात ठेवा, आयडियल गॅस इक्वेशननुसार पी व्ही इज इक्वल टू असतं एन के बी टी. मग या एक्सप्रेशनमध्ये जर मी या पी व्हीच्या जागी लिहिलं एन के बी टी तर कसं घडेल? याला अगोदर लिहा, याला इकडे द्या, पी व्हीच्या जागी एन के बी टी. आणि अशा रीतीनं हा 2/3 जर मी याच्या छेदात आणला तर तो उलटून मल्टिप्लाय होईल, इन्व्हर्सली मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय होईल? ई इज इक्वल टू हा एन के बी टी तर ॲज इट इज आहे. हा जो 2/3 आहे तो इन्व्हर्सली मल्टिप्लाय होणार 3/2, उलटून गुणिले 3/2. आणि अशा रीतीनं हा एन जर मी याच्या खाली घेतला तर ई अपॉन एन इज इक्वल टू 3/2 के बी टी. ई बाय एन, ई म्हणजे एनर्जी, एन म्हणजे मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजे ई बाय एन याला काय वाचणार तुम्ही? ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्युल. हे काढून टाकणार, इथं प्रोपोर्शनॅलिटीचं साईन देणार, हे कॉन्स्टंट काढून टाकले, टी उरला. म्हणजे ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर, हे सिद्ध होणार. आणि अशा रीतीनं आम्हाला प्रूव्ह करायचं होतं कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल ऑफ ॲन आयडियल गॅस इज इक्वल टू 3/2 के बी टी. हे प्रूव्ड. आता क्वेश्चन 3 बघ, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण डिराईव्ह मेयर्स रिलेशन बिटवीन सी पी अँड सी व्ही. एक तर असा विचारतील, नाहीतर ऑर कसा विचारतील? डिराईव्ह मेयर्स रिलेशन, डायरेक्ट ते रिलेशनच तुम्हाला देतील, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. आता हे एक्सप्रेशन म्हणजे मेयर्स रिलेशन आम्हाला कसं प्रूव्ह करायचं ते बघून घेऊया. कन्सिडर 1 mole of an ideal gas that is enclosed in a cylinder by light, frictionless, airtight piston. काय म्हणायचं तुम्हाला? 1 mole of ideal gas आहे, एनक्लोज्ड इन ए सिलेंडर, एका सिलेंडरमध्ये तो भरला आहे, त्याला लाईट म्हणजे एकदम हलका, फ्रिक्शनलेस म्हणजे घर्षण रहित, अजिबात घर्षण नसणार, आणि एअर टाईट पिस्टन, आणि अगदी पॅक बसेल, जरासुद्धा त्याच्यातून हवा जाणार नाही असा पिस्टन त्या सिलेंडरला आहे. लेट पी व्ही अँड टी बी द प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर रिस्पेक्टिव्हली. मग पी व्ही आणि टी हे काय आहेत? प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आहेत त्या गॅसचे. इफ द गॅस इज हीटेड, आता जर ह्या गॅसला आपण उष्णता दिली, हीटेड, सो दॅट इट्स टेम्परेचर रायजेस बाय डी टी, टेम्परेचरमध्ये वाढ जर घडली तर ती डी टीने दर्शवतात, हे तुम्हाला माहिती. डी टी म्हणजे राईज इन टेम्परेचर, टेम्परेचरमध्ये झालेली वाढ. बट द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. आता जरी त्याचं टेम्परेचर वाढलं तरी कंटेनरचा आकार तर बदलणार नाही, सिलेंडरचा आकार तर बदलणार नाही, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे. सो देअरफॉर डी क्यू वन इज इक्वल टू डी ई, दॅट इज इक्वल टू सी व्ही डी टी. दिस इज इक्वेशन 1. ह्या ठिकाणी सी व्ही जी इज द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस at constant volume. Now, if the gas is heated to the same temperature at constant pressure, volume of the gas increases by an amount, say dV. आता काय घडलं? टेम्परेचर तेच ठेवलं पण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं. प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीज होणार आणि तो
डी व्हीने इन्क्रीज होणार. सो द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड to the gas is used to increase the internal energy of the gas as well as to move the piston backwards to allow expansion of the gas. म्हणजे याने काय घडेल, प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं इंटरनल एनर्जी ऑफ गॅस जी आहे ती पिस्टनला बॅकवर्ड मूव्ह करण्यासाठी सुद्धा उपयोगात आणता येईल आणि व्हॉल्यूम ऑफ गॅस सुद्धा इन्क्रीज होईल. मग द वर्क डन टू मूव्ह द पिस्टन इज गिवन बाय व्हॉट, DW इज इक्वल टू PdV. प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि चेंज इन व्हॉल्यूम आहे dV. सो dQ2 इज इक्वल टू DE प्लस DW म्हणजेच काय तर CP dt. याला तुम्ही इक्वेशन 2 म्हणणार. वेअर CP इज द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग आता फ्रॉम 1 and 2 CP dt इज इक्वल टू ह्या DEच्या जागी मी लिहिलं बघ CV dt. हे एक्सप्रेशन 1 वरून लिहिलं. हा जो DE आहे ना त्याच्या जागी मी लिहिलं बघ CV dt आणि हा DW ॲज इट इज आहे. या DQ2 ची ही किंमत आहे. ही DQ2 म्हणजेच DE प्लस DW दॅट इज इक्वल टू CP dt. हे एक्सप्रेशन 2 आहे. हे बघ हा CP dt मी या इथं लिहिला. DEच्या जागी फ्रॉम इक्वेशन 1 मी लिहिलं CV dt आणि हा DW ॲज इट इज. मग याला जर मी लेफ्ट हँड साईडला आणलं तर काय घडणार, CP dt मायनस CV dt इज इक्वल टू या DWच्या जागी मी लिहितो PdV. हे बघ DW इज इक्वल टू PdV म्हणून या DWच्या जागी मी PdV असं लिहिणार. अशा रीतीनं CP dt मायनस CV dt इज इक्वल टू PdV. मग ह्यातनं dt कॉमन काढा म्हणजे कंसात उरला CP मायनस CV बाहेर dt इज इक्वल टू PdV ॲज इट इज. मग तुम्हाला हेही माहिती आहे PV इज इक्वल टू RT म्हणजेच P Vच्या जागी DV ली, R Tच्या जागी DT ली. या एक्सप्रेशनवरून हे झालं PdV इज इक्वल टू RDT ॲज प्रेशर इज कॉन्स्टंट. कारण इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून तसंच ठेवलं. R पण कॉन्स्टंट आहे तो तसाच ठेवला. म्हणजे चेंज झाला फक्त व्हॉल्यूममध्ये आणि टेम्परेचरमध्ये. व्हॉल्यूममध्ये चेंज आहे DV, टेम्परेचरमध्ये चेंज आहे DT. अशा रीतीनं PdV इज इक्वल टू RDT असं जर होत असेल तर मी या PdVच्या जागी RDT जर लिहिला तर हेच एक्सप्रेशन कसं होईल, CP मायनस CV बाहेर आहे DT इज इक्वल टू या PdVच्या जागी मी लिहिलं RDT. आणि अशा रीतीनं दोन्ही साईडचं dt जर मी कट केलं तर राहिलं CP मायनस CV इज इक्वल टू R फक्त. सो दिस इज द मेयर्स रिलेशन फॉर CP अँड CV. क्वेश्चन नंबर 4 बघा. डिफाईन परफेक्ट ब्लॅक बॉडी. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट ब्लॅक बॉडी कशाला म्हणतात आणि त्याची डायग्राम नीट समजून घ्यायची. सो परफेक्ट ब्लॅक बॉडीची डेफिनेशन बघा. ए बॉडी which absorbs the entire radiant energy incident on it is called an ideal म्हणजेच परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर ज्या बॉडीवर इन्सिडंट असणारी रेडियंट एनर्जी टोटल ॲब्सॉर्ब केली जाते त्याला आपण परफेक्ट ब्लॅक बॉडी
म्हणजेच आयडियल ब्लॅक बॉडी असं म्हणत असतो. आता त्याची डायग्राम नीट समजून घ्या. ह्या अशा पद्धतीनं ती परफेक्ट ब्लॅक बॉडी असते. यामध्ये सिल्वर पॉलिश्ड सरफेस हा असतो, जो की डबल वॉल्ड ही परफेक्ट ब्लॅक बॉडी असते. आणि यामध्ये या इथं असा कोनिकल प्रोजेक्शन असतो. ही डायग्राम काढताना तुम्ही 2 सर्कल काढा. या इथं फक्त तुम्ही इन्सिडंट रेडिएशनसाठी ॲपर्चर द्या आणि ही ॲपर्चर म्हणजे ही खाच इथं ठेवायची. बाकी हे संपूर्ण क्लोज आहे. आणि अशा रीतीने ही डबल वॉल्ड आपण एक बॉडी बनवलेली असते. आणि यामध्ये या इथं आपण एक कोनिकल प्रोजेक्शन असं उंचवटा करत असतो, की जेणेकरून यातनं इन्सिडंट रेडिएशन जे येतात समोर, या इथं फर्स्ट इन्सिडंट होतात. त्यानंतर ते अशा पद्धतीनं या बॉडीत रिफ्लेक्ट होत असतात. तर या ठिकाणी ही जी स्पेस आहे या 2 वॉलच्या मध्ये, ती इव्हॅक्युएटेड असते, म्हणजे व्हॅक्यूम असतं, म्हणजे यात पोकळी निर्माण केलेली असते. आणि अशा रीतीनं हे सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक म्हणजे काजळी. आणि हा जो सरफेस आहे हा पूर्णपणे काजळीनं माखलेला असतो. सो दिस इज परफेक्ट ब्लॅक बॉडी. आता हे आपण एक्सप्लेन करतो. इट कन्सिस्ट ऑफ a double walled hollow sphere having tiny hole or aperture through which radiant heat can enter. The space between the walls is evacuated and surface of sphere is coated with lamp black. There is a conical projection on the inner surface of sphere opposite the aperture. The projection ensures that a ray traveling along the axis of the aperture is not incident normally on the surface and is therefore not reflected back along the same path. आता हा प्रोजेक्शन असल्यामुळं तो रेडिएशन सेम पाथमध्ये रिफ्लेक्ट नाही होऊ देत. हे त्या कोनिकल प्रोजेक्शनचं काम असतं. ए हीट रे एंटरिंग द स्पियर थ्रू द ॲपर्चर सफर्स मल्टिपल रिफ्लेक्शन्स अँड इज ऑलमोस्ट completely absorbed inside. Thus, the aperture behaves like a perfect black body. आणि अशा रीतीनं ते पूर्णपणे आतमध्येच रेडिएशन रिफ्लेक्ट होत जातात, मल्टिपल टाईम रिफ्लेक्ट होतात आणि सगळंच्या सगळं रेडिएशन त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केलं जातं. म्हणजे ती या ठिकाणी बॉडी परफेक्ट ब्लॅक बॉडी असं आपण म्हणतो. क्वेश्चन 5 बघा. डिफाईन कोएफिशियंट ऑफ इमिशन ई और एमिसिव्हिटी. हे तुम्हाला आता डेफिनेशन बघायचे. कोएफिशियंट ऑफ इमिशन आपण ई या अक्षरानं दर्शवतो किंवा त्यालाच आपण एमिसिव्हिटी म्हणतो. द कोएफिशियंट ऑफ इमिशन ई ऑफ ए गिव्हन सरफेस इज द रेशो ऑफ द इमिसिव्ह पॉवर आर of the surface to the emissive power RB of a perfect black surface at the same temperature. So E is equal to R upon RB. हा रेशो आहे. कोएफिशियंट ऑफ इमिशन हा रेशो आहे. R म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ द सरफेस आणि RB म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडीचा. तर मित्रांनो, हे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. परीक्षेसाठी हे इम्पॉर्टंट असतात. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.